तर नमस्कार मित्रांनो, ही व्हिडिओ क्रिएट करणं अगदी सोपं आहे. तर मी डिस्क्रिप्शन जे मटेरियल दिलं आहे ते मटेरियल आपलं काय करायचं आहे, डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि VPS स्टार्ट करून आपलं कॅपकटमध्ये द्यायचं आहे. तर कॅपकटमध्ये न्यू प्रोजेक्टवर क्लिक करून जे मटेरियल दिलं आहे ना ते मटेरियल आपल्याला घ्यायचं आहे. तर आता मी मटेरियल घेतलेलं आहे आपण इथं. तर मटेरियलनुसार बिट पॉईंटनुसार आपल्याला बिट पॉईंट कट करून घ्यायचे. तर मी 2 बिट मार्क तुम्हाला कट करून दाखवलेत, बाकीचे तुम्ही कट करून घ्या. तोपर्यंत मी कट करून घेतो. तर आता मी सर्व बिट पॉईंट कट करून घेतले. तर आता याला ऑडिओ टाकायचं आपल्याला. तर खाली ॲड ऑडिओचं ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करून खाली एक्स्ट्रॅक्टचं ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि जे मटेरियल दिलं आहे त्याचाच ऑडिओ इथं घ्यायचा आपल्याला. आता ऑडिओ लागलेला आहे आपला. आता तुमचा ह्याचा फोटो टाकायचा. तर पहिल्या फोटो क्लिक करायचं, खालचे ऑप्शन फोटो टाकले तर आपल्याला रिप्लेसचं ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करायचं. तुमचा जो कोणताही फोटो असेल ना तो फोटो इथं सेटअप करून घ्यायचा, 2 बटन फिक्स करून घ्यायचा आहे. आणि दुसऱ्या फोटो डबल क्लिक करायचं, खाली रिप्लेसचं ऑप्शन त्याच्यावर क्लिक करायचं आणि तेव्हाच फोटो घ्यायचा आहे. फोटोचं सेटअप हा सेम टू सेम आला पाहिजे सगळ्या फोटोचं. ह्याचं आणि ह्याचं फोटोचं आहे का आपण जे जॉईन करतो ना ते सेम टू सेम आला पाहिजे, वेगळा वाटला नाही पाहिजे. तर काय करा, आता तुम्ही फोटो ते तुमचा जॉईन करून घ्या, ऑडिओ टाकून घ्या. तोपर्यंत मी टाकून घेतो. आणि खाली आता आपल्याला पहिला फोटो क्लिक करायचं, खाली ॲनिमेशनचं ऑप्शन आहे, आपल्याला ॲनिमेशन द्यायचं आता. तर पहिल्या फोटो क्लिक करून खाली ॲनिमेशन ऑप्शन त्याच्यावर क्लिक करायचे. आता पहिल्या फोटोला ॲनिमेशन हे रॉक व्हर्टिकली हे द्यायचे. दुसऱ्या फोटोला कॉम्बोमध्ये जाऊन डिस्क टू राईट द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटोला डिस्क टू राईट द्यायचे कॉम्बोमध्ये. त्याच्या पुढच्या फोटोला डबल कॉम्बोमध्ये जाऊन बिसेक्ट 2 द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटोला डबल ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन पेंडुलम 1 द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटोला डबल कॉम्बोमध्ये जाऊन पेंडुलम 2 द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटोला डबल ॲनिमेशनमध्ये जाऊन पेंडुलम 1 द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटोला डबल आपल्याला ॲनिमेशन जाऊन पेंडुलम 2 द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटोला डबल ॲनिमेशनमध्ये जाऊन पेंडुलम 1 द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटोला डबल आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन पेंडुलम 2 द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटोला डबल ॲनिमेशनमध्ये जायचं, कॉम्बोमध्ये जाऊन बाउन्स 1 हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटोला ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये थांबायचं आणि रॉक व्हर्टिकली हे इफेक्ट द्यायचे. आता 5 सेकंदाचा खालचा सेकंदाचा फोटो या. त्या पुढच्या फोटोला डबल ॲनिमेशनमध्ये जायचं, कॉम्बोमध्ये रॉक हॉरिझॉन्टली हे इफेक्ट द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटोला डबल ॲनिमेशनमध्ये जायचं आणि झूम 1 हे इफेक्ट द्यायचे आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटोला डबल ॲनिमेशनमध्ये जायचं, इनमध्ये थांबून रॉक हॉरिझॉन्टली हे इफेक्ट द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटोला ॲनिमेशनमध्ये जायचं आणि इनमध्ये थांबून रॉक व्हर्टिकली हे इफेक्ट द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटोला डबल आता आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये थांबायचं आणि रॉक व्हर्टिकली हे इफेक्ट द्यायचे. आता 7 सेकंदाचा खालचा फोटो, त्याला ॲनिमेशनमध्ये जायचं, रॉक व्हर्टिकली हे इफेक्ट द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटोला डबल ॲनिमेशनमध्ये जायचं, रॉक व्हर्टिकली हे इफेक्ट द्यायचे आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटोला डबल ॲनिमेशनमध्ये जायचं, कॉम्बोमध्ये जाऊन डिस्क टू राईट हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटोला डबल ॲनिमेशनमध्ये जायचं, कॉम्बोमध्ये जाऊन डिस्क टू राईट हेच इफेक्ट द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटोला ॲनिमेशनमध्ये जायचं आणि डिस्क टू लेफ्ट हे इफेक्ट द्यायचे आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटोला डबल ॲनिमेशनमध्ये जायचं आणि वेव अँड स्लाईड हे इफेक्ट द्यायचं आपल्याला, कॉम्बोमध्ये भेटणे आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटोला डबल ॲनिमेशनमध्ये जायचं आणि झूम 1 हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटोला डबल आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन स्लिप अँड स्लाईड 2 हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटोला डबल ॲनिमेशनमध्ये जायचं आणि स्लिप अँड स्लाईड 1 हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटोला डबल आपल्याला कॉम्बोमध्ये जाऊन झूम 1 द्यायचं. त्याच्या पुढच्या फोटोला डबल ॲनिमेशनमध्ये जाऊन त्याला डबल झूम 1 द्यायचं. 11 सेकंदापासले 2 फोटो आहेत का त्यांना द्यायचे. तर त्याच्या पुढच्या फोटोला डबल ॲनिमेशनमध्ये जायचं आणि रॉक व्हर्टिकली हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटोला डबल ॲनिमेशनमध्ये जायचं आणि स्लिप अँड स्लाईड 2 हे इफेक्ट द्यायचं आपल्याला लास्टच्या फोटोला. तर आता आपण ॲनिमेशनमधले इफेक्ट देऊन झालेले सगळे. तर आता ह्याला आपल्याला काय करायचं, बॉडी इफेक्ट आणि व्हिडिओ इफेक्ट हे इफेक्ट द्यायचे आता आपल्याला. तर खाली इफेक्टचं ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करून आपण इफेक्ट देऊ आता. तर मित्रांनो, आता इकडं आपल्याला इफेक्ट द्यायचे. तर आपल्या गावाकडं काय झालेलं आहे, नेटचा प्रॉब्लेम आहे. तर काही इफेक्ट येत नाही. तुम्ही जर सर्च केलं इफेक्टचं नाव तर इफेक्ट सगळे टोटल येणार आहेत. मी तुम्हाला इफेक्ट दाखवतो. तर पहिला व्हिडिओ इफेक्टमध्ये भेटून जाणार आपल्याला डायमंड झूम म्हणून. तर आता हे आपल्याला आहे का बॉडी आपलं व्हिडिओ इफेक्टमध्ये भेटून जाईल पहिलं इफेक्ट.
तर ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये डायमंड झूम म्हणून ते इफेक्ट आपला 6 सेकंदाला द्यायचं आहे, 6 फोटोला द्यायचं आहे 1 नंबरच्या. तर आता मी दिलं आहे. तर त्याच्या पुढच्या फोटोला आता काय करायचं आहे, ते 3 सेकंदापासून खालचा फोटो आहे आणि त्याच्या पुढच्या फोटोला दोन्हीला एकच इफेक्ट द्यायचं आहे. तर काय करायचं आता व्हिडिओ इफेक्टवर जायचं आहे. आता ही इफेक्ट काय व्हायला लागलं, नेटवर्क काही तर चलत नसल्यामुळे डायरेक्ट नो इंटरनेट दाखवत आहे. जेवढे चलते तेवढे तुम्हाला मी सांगतो, नाही बाकीवर सर्च करायचं नसते. इथं सर्च करायचं स्लाईड इथं. तर इथं सर्च केलं आता आपण, तर इथं इफेक्ट आहे स्लाईड फिगरचं. कॅन्सल करून राईट करायचं. तर आता मी ऑलरेडी घेतलेलं डिलीट मारतो. तर ते इफेक्ट काय करायचं आपल्याला 3 सेकंद खालचा आणि त्याच्या पुढच्या फोटोला 2 फोटोला द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटोला डबल आता आपल्याला काय करायचं, मग व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचे आणि सर्च करायचं लो म्हणलं की येतं तिथे इफेक्ट आहे इन माय हर्ट, हे इफेक्ट आहे. ते इफेक्ट द्यायचं आपल्याला आणि कॅन्सल करायचं आणि तर राईट करायचं. मग ते इफेक्ट लागून जातं. हे इफेक्ट आपला 4 सेकंदाचा मागचा फोटो आणि 4 सेकंदापासून खालचा फोटो, ह्या 2 फोटोला द्यायचा. त्या पुढचा फोटो सोडायचा आणि आता 5 सेकंदाचा खालचा फोटो, हे 2 फोटो आहेत का, ह्यांना द्यायचे. तर ह्यांना आपल्याला बॉडी इफेक्टमधून जे भेटून जाईल हर्ट सर्च नाव करायचं त्या बॉडी इफेक्टमध्ये येऊन. हे 2 नंबरला आलं आहे हर्ट फ्लेम्स, हे द्यायचं आपल्याला, राईट करायचं. आता ऑलरेडी दिलेलं म्हणून मी कट करतो. 5 सेकंद खालच्या फोटोला द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटोला डबल आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये भेटून जाईल. मी तुम्हाला नुसतं नाव सांगतो, तुम्ही सर्च करा, वाटलं तर मी लगेच देतो तुम्हाला हे करून. बॉडी इफेक्टमध्ये यायचं आपल्याला, सर्च करायचं इथं टोटम फ्लेम. आता टोटम फ्लेम केलं तर 1 नंबरला इफेक्ट आला आहे, राईट करून टाकायचं. आता कट केलं मी ऑलरेडी दिलेलं आहे म्हणून. त्याच्या पुढच्या फोटो आता मिनी रेनबो, हे इफेक्ट सर्च करायचे. आता टोटम फ्लेम इफेक्ट दिले. आता त्याच्या पुढं काय करायचं, मेकॅनिकलचे इफेक्ट द्यायचे. हे बॉडी इफेक्टमध्ये भेटून जाईल आपल्याला, तिथे सर्च करा मेकॅनिकल, तिथे भेटून जाईल. त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला मिनी रेनबो हे इफेक्ट सर्च करायचं आहे. बॉडी इफेक्टमध्ये भेटून जाईल आपल्याला, हे सर्च केलं की. त्याचा पुढचा फोटो सोडायचा आहे आणि 7 सेकंदचा खालचा फोटो आहे. तर ते काय करायचं आपल्याला, ते 4 फोटोसाठी काय करायचं आपल्याला, इफेक्ट द्यायचं टेक्नॉलॉजी 3, हे नाव तुम्ही बॉडी इफेक्टमध्ये सर्च केलं तर तुम्हाला भेटून जाईल. तर 9 सेकंदाचा खालचा फोटो आहे का, त्या फोटोला आपल्याला इफेक्ट द्यायचं आहे. तर आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये भेटून जाईल बटरफ्लाय ड्रीम. तर हे तुम्ही इफेक्ट द्या, सर्च केलं तरी चालतं किंवा ऑलरेडी इफेक्ट येत आहे ते. आणि आता जे लास्टचे सॉरी 10 सेकंदापासून ते 3 फोटो आहेत का, त्यांना द्यायचं आपल्याला. तर हे आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये भेटून जाईल सर्च केल्यावर हर्ट किसेस. तर हे इफेक्ट भेटून जाईल, ते देऊन टाका तुम्ही. तर 11 सेकंद खाली 2 फोटो आहेत का, त्याला 3 मिरर लेअर हे इफेक्ट द्यायचं आपलं. हे बॉडी व्हिडिओ इफेक्टमध्ये भेटून जाईल. शेवटचे 2 फोटो राहिलेत का, त्यांना आपल्याला काय करायचं, हे बॉडी इफेक्टमध्ये भेटून जाईल टेक्नॉलॉजी 2 हे इफेक्ट. टेक्नॉलॉजी 2 हे बॉडी इफेक्टमध्ये भेटून जाईल. तर मित्रांनो, आमची ते नेट चालत नाही, तर नेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे तुम्हाला मी इफेक्ट सर्व काही सांगू शकलो नाही. पण तुम्ही तुमचा फोटो टाका, मी तुम्हाला व्हिडिओ एडिट करून देतो. आता ही व्हिडिओ क्रिएट झाली आणि अशाच एक मित्राचा मी आत्ता व्हिडिओ बनवून दिला सेम टू सेम हाच त्याला. तो कोणता आहे ते दाखवतो तुम्हाला लगेच. तर हा व्हिडिओ त्याला मी बनवून दिला मित्रांनो. त्याने आपल्याला यूट्यूबवर आहे का सबस्क्राईब केलं आणि इंस्टाग्रामवर फॉलो करून त्याने मला फोटो टाकला. तर मी त्याला एकदम फ्रीमध्ये हा व्हिडिओ बनवून दिला आहे. सेम टू सेम हाच व्हिडिओ आहे. तर जो कोणाला बनवायचा असेल तर मी खाली व्हॉट्सअप नंबर देतो, त्याच्यावर तुम्ही आहे का मला SMS करा आणि फोटो टाका, तर मी तुमचा व्हिडिओ बनवून देईन एकदम फ्रीमध्ये. तर आता वर एक्सपोर्ट का ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि तर 1080pचं ऑप्शन आहे. तर आपलं 4K क्लिअरिटी करायचं आणि एक्सपोर्ट करून टाकायचं. तर आता व्हिडिओ आपली गॅलरी सेव्ह होते.
सेव्ह करा, डन करा.